नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बेसनाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण बदाम घेतलेले आहेत थोडेसे। ते बदाम आपण छान कढईमध्ये परतून घेऊया, थोडासा त्यांचा कलर चेंज होईपर्यंत। आणि त्यानंतर हे बदाम काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आणि मग आपण थोडे काजूसुद्धा फ्राय करून घेऊया। हे अंदाजे घेतलेले आहेत, मापानुसार नाही घेतलेले आहेत। मी अर्धा किलो लाडू बनवत आहे, त्याच्यासाठी अंदाजे मी हे काजू आणि बदाम ड्रायफ्रूट घेतलेले आहे। काजू आणि बदाम हे दोघे आपले छान फ्राय झालेले आहेत। आता हे काजूचं बघा तुम्ही, ते थोडासा कलर चेंज झालेला आहे, एवढेच फ्राय करायचे आहे, त्याच्याहून जास्त नाही करायचे आहेत। आता हे काजू आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि मग बेसन भाजायला घेऊया। हे अर्धा किलो बेसन आहे। चण्याची डाळ दळून आणलेली होती मी, रेडीमेड बेसन नव्हतं हे। चण्याची डाळ मी दळून आणली आणि त्याचं आहे हे अर्धा किलोचं प्रमाण आहे। हे छान आपण भाजून घेऊया। बेसन भाजायला खूप वेळ लागतो, बाकी सगळे तर लवकर होतात, पण बेसन भाजायलाच खूप वेळ लागतो। मी जवळजवळ 25 मिनटं बेसन भाजलेलं होतं लो फ्लेमवर। त्यानंतर हे बेसन थंड करून त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर, वेलची पावडर आणि पिठी साखर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि तूप छान कडकडीत गरम करून त्यामध्ये घालूया। आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून तुम्ही बघा इथे त्याचे छान लाडू वळतात, छान लाडू वाळले जातात। आपण त्याला वरती एक एक मनुका लावून, तुम्ही जेवढे त्याला वाळाल तेवढी त्याला शाईन येईल। मनुके लावून छान आपले लाडू रेडी।